उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील पावस बस स्थानकाला अचानक भेट दिली आणि कामकाजाची पाहणी केली। यावेळी अस्वच्छतेविषयी सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मनसेची मान्यता रद्द करण्याची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे। निवडणूक आयोग मंत्रालय यांना देखील या ठिकाणी पत्र पाठवले। जालन्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध होतोय। यवतमाळमध्ये माणिकराव कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारत शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य केल्याचा कोकाटेंवर आरोप आहे। क्रिकेटपटू केदार जाधव भाजपात प्रवेश करणार आहे। भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता पक्षप्रवेश होईल। सोलापूरमध्ये राज ठाकरेंच्या औरंगजेब वक्तव्यावरून मनसे पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी पाहायला मिळते। आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं काढला गेला अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी झळकत आहेत। ठाण्यात अंबेमाता चैत्र नवरात्र उत्सवानिमित्तानं मिरवणूक निघालेली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मिरवणुकीत सहभागी झाले होते। रामनवमीच्या निमित्तानं मिरवणुकीत डॉल्बी मालकांवर मर्यादा ओलांडल्यामुळे 5 वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत। धाराशिव शहर पोलिसांच्या कारवाईमुळे या ठिकाणी डॉल्बी मालकांना लाखोंचा दंड भरावा लागणार आहे। पुणे स्वारगेट बस डेपो अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी आरोपीची कोठडी मिळण्याकरता पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली आहे। दत्तात्रय गाडीची कोठडी मिळण्याकरता पोलिसांचे सत्र न्यायालयात धाव आहे। मद्यधुंद चालकाविरोधात थेट गुन्हा दाखल करा, मुंबई पोलीस आयुक्त अनिल कुंभरेंच्या सूचना आहेत। कुणाल कामराच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी आहे। गुन्हा रद्द करण्याची कुणाल कामराची याचिकेद्वारे मागणी आहे। मालेगावमध्ये भाविकांना पदयात्रेत अडथळा येऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकरता रूट मार्च काढण्यात आलेला आहे। पंढरपूरमध्ये चैत्र एकादशी निमित्तानं विठुराय रुक्मिणी मातेची महापूजा बांधण्यात आली। चैत्र एकादशीच्या सोहळ्याकरता 4 लाख भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे। शिर्डीत दहीहंडी फोडून रामनवमी उत्सवाची सांगता झाली आहे। साई संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह शिर्डीतील ग्रामस्थ उपस्थित होते। सरकारचा सामान्य जनतेला मोठा दणका. स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागलाय. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागानं महसूल कमाईचा विक्रम नोंदवलाय. पश्चिम रेल्वेनं तब्बल 4,485 कोटी कमावलेत. एसी लोकलच्या फेऱ्यांमुळे महसुलात मोठी वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या दुर्लक्षपणामुळे बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली. डिसेंबर अखेरीस बेस्टकडे 247 स्वमालकीच्या बस होण्याची शक्यता वर्तवली जाते. केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना धक्का आहे. पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात 2 रुपयांनी वाढ आहे. मुंबईत गुरुवारपासून टँकर असोसिएशननी संप पुकारलाय. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय. मुंबई महानगरामध्ये नागरिकांना उष्णतेच्या झळा बसतायत. मुंबईत 36 तर ठाण्यात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा. उद्या ठाण्यात सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. कोकणात आता कडक उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. शिवगंध प्रतिष्ठान लांजा यांच्या वतीनं या निमित्तानं जनावरांकरता पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येते. रत्नागिरीमध्ये कालव्याच्या गळतीत लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे. येणाऱ्या पावसामुळे कालव्याची गळती काढण्यावर ग्रामस्थांनी काही सवाल उपस्थित केले. लांजा तालुक्यातील पन्हे धरणाच्या कालव्याच्या गळतीत लाखो लिटर वाया चालले, तर अनेक वर्ष कालव्याच्या गळतीकडे विभागाचं दुर्लक्ष होत आहे. यवतमाळमध्ये उन्हाचा पारा 42 अंशापार पोहोचलाय. वाढत्या तापमानामुळे जीवाची काहिली होती.
छत्रपती संभाजीनगरमध्ये यावर्षी सर्वाधिक उन्हाचा पारा पाहायला मिळतोय. उन्हाचा पारा चढा पाहायला मिळतोय. 41 अंशापार तापमानाचा पारा गेलाय. अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. हवामान विभागाकडून तापमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. चंद्रपूरमध्ये तापमान 43 अंशावर गेलेले आहे. अवकाळीच्या पावसानंतर उन्हाचे चटके जास्तच जाणवत आहेत. पालघरमध्ये बसचा एसीचा वेंट उडून गेल्यानं प्रवाशांना मनस्ताप झालेला आहे. एसटी महामंडळाच्या कारभाराविरोधात प्रवाशांकडून संताप व्यक्त होतोय. पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचं बांधकाम संथ गतीनं सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचं केवळ 55% इतकंच काम पूर्ण झालंय. भिवंडीमध्ये ठाणे शहर परिमंडळ 2 आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं पारितोषिक वितरण सोहळा पार पडतोय. पोलीस आयुक्त विनय देशमुख यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला आहे. भिवंडीमध्ये कल्याण रोडवरील अतिक्रमण हटवण्याकरता महानगरपालिकेची कारवाई आहे. स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. भिवंडीमध्ये कॅन्सर लसीकरण शिबिर या ठिकाणी पार पडलेलं आहे. शिबिरद्वारे 102 तरुणींनी या ठिकाणी सहभाग घेतलेला होता. चंद्रपूरमध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्तानं गरोदर महिलांकरता वेट स्टिकर योजनेची सुरुवात झालेली आहे. मृत्यू रोखणं आणि कुपोषण रोखणं हे या योजनेचा उद्देश आहे. सांगलीमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नशामुक्त अभियानाला सुरुवात झाली. वाहनांवर चंद्रकांत पाटलांचे स्टिकर लावत अभियानाला सुरुवात झाली. मीरा भाईंदर पालिकेच्या सायक्लोथॉन स्पर्धेत 2 खेळाडू जखमी आहेत. महापालिकेचा निष्काळजीपणा समोर आलाय. सांगलीमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या बालकांचं संगोपन करण्याच्या उद्देशानं पाळणाघर सुरू आहे. पाळणाघर अत्यंत सोयीचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वर्ध्यात उन्हाळी तिळाच्या पिकात वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पेरा वाढवला असल्यानं शेतकऱ्यांचं यातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढताना दिसतंय. पिंपरी भाजीपाला मार्केटमध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाजीपाल्याचे दर हे कायम आहेत अशी व्यापाऱ्यांची माहिती आहे. येवल्यामध्ये छावा क्रांती सेना रस्त्यावर उतरली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन 7/12 कोरा करा या मागणीकरता तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला होता. उल्हासनगरमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मुलीच्या नातेवाईकाकडूनच अत्याचार केल्याचं समोर आलंय. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वाशिमच्या राजुरामध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात 7 वर्षीय चिमुकल्याचा अंत झालाय. आजी आणि नातू दोघेही भाजून गंभीर जखमी आहेत. जालन्यामध्ये गट शिक्षण अधिकाऱ्यासह 1 जण निलंबित आहे. 1,34,00,000 रुपयांचा अपहार केल्याचा अधिकाऱ्यांवर आरोप आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.